नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये। आज आपण गोदावरी नदी प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण गोदावरी नदी प्रणालीबद्दल माहिती समजून घेत असताना आज आपण गोदावरी नदीचा जो उगम आहे, त्याची लांबी आहे किंवा त्याच्या ज्या उपनद्या आहेत, त्याच्यावर असलेली धरणे आहेत यांबद्दल अभ्यास करणार आहोत। तर आपलाचा पहिला पॉईंट आहे उगम। तर गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला। तर गोदावरी नदी जी वाहत आहे तिचा प्रवाह हा संपूर्ण भारतात आहे, म्हणजे ते एकूण 3 राज्यातून प्रवास करते। एक आहे महाराष्ट्र, दुसरा आहे तेलंगणा आणि तिसरा आहे आंध्र प्रदेश असा। त्यामुळे गोदावरी नदीची लांबी पाहत असताना गोदावरी नदीची भारतातील लांबी बघितली तर ती आहे 1465 किमी इतकी आहे। किती आहे? 1465 किमी इतकी। आणि तेच जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रातील गोदावरी नदीची लांबी ही 668 किमी इतकी आहे। किती आहे? 668 किमी इतकी। जर आपण गोदावरी नदीबद्दल एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट बघितला तर एक तो मुख्य पॉईंट असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणजे प्रथम क्रमांकाची लांबीची नदी असेल तर ती गोदावरी आहे। तर त्यानंतर पुढे आपण बघूयात, गोदावरी नदी ज्यावेळेस प्रवास करते ते एकूण 8 जिल्ह्यातून प्रवास करते। आपल्याला माहीत आहे की गोदावरी नदी ही नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व ते तशी पूर्व दिशेस वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते। हा प्रवास करत असताना ती महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यातून प्रवास करते। त्या 8 जिल्ह्यांचा सिक्वेन्सनुसार ती कोणकोणत्या जिल्ह्यातून प्रवास करते ते आपण जाणून घेणार आहोत। त्यातील पहिला जिल्हा आहे कोणता? तर नाशिक, जे की जिथं ती उगम पावते असे तो जिल्हा। त्यानंतर दुसरा आहे अहमदनगर, तिसरा आहे छत्रपती संभाजीनगर, चौथा आहे बीड, पाचवा आहे जालना। तर इथं बीड आणि जालना हे जे ठिकाण आहेत, जर तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा जर समजून घेतला तर बीड आणि जालन्याची जी जिल्ह्याची सीमा आहे त्या सीमेवरून ते प्रवास करते। त्यानंतर 6वा आहे परभणी, 7वा आहे नांदेड। तर इथून नांदेडमधून पुढे ती गोदावरी नदी तेलंगणात प्रवेश करते। तर तेलंगणा राज्यात प्रवेश करून ती नंतर गडचिरोली येथे पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रवेश करते। कुठं? गडचिरोली येथे। तर जर आपण गोदावरी नदीबद्दल जर अजून एक पॉईंट बघितला तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रात 2दा प्रवेश करते। किती वेळा प्रवेश करते? 2 वेळा। ज्यावेळेस ती नांदेडमध्ये पोचते, ती नांदेडमधून पुढे जात असताना धर्मपुरी येथे या ठिकाणापासून ती तेलंगणा या राज्यात प्रवेश करते व तेलंगणातून पुन्हा ती गडचिरोली जिल्ह्यात जाऊन पुन्हा ती तेलंगणात प्रवेश करते। अशा प्रकारे 2 वेळेस गोदावरी नदी महाराष्ट्रात प्रवेश करते। अशा जर आपण महाराष्ट्रात 2 वेळेस प्रवेश करणाऱ्या नद्या जर बघितल्या तर अशा 3 नद्या आहेत। कोणकोणत्या नद्या आहेत? एक आहे गोदावरी, दुसरी आहे तापी नदी, तिसरी आहे मांजरा नदी। अशा एकूण 3 नद्या आहेत। आता आपण गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या समजावून घेणार आहोत। तर गोदावरी नदीच्या उपनद्या पाहत असताना डावी बाजू व उजवी बाजू अशा बाजूने मिळणाऱ्या उपनद्याचा अभ्यास करूयात। तर ज्यावेळेस आपण एखाद्या नद्यांची बाजू ठरवत असतो त्यावेळेस ज्या दिशेने नदी प्रवाह करते त्या दिशेला तोंड करून उभा राहावे आणि ज्या बाजूला जो हात येईल ती दिशा त्या बाजूला द्यावी। तर इथं आपण जर बघितले की नदीचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे तर पूर्व दिशेने आहे। असा पूर्व दिशेने प्रवाह पाहत असताना आपल्या डाव्या हाताला कोणती बाजू येते तर जी वरची बाजू आहे ही डावी बाजू येते। त्यानंतर
जर खालची बाजू आहे ती कोणती येईल तर उजवी बाजू येईल. अशा पद्धतीने आपण डावी व उजवी बाजू समजावून घेऊ शकतो. तर गोदावरी नदीला डाव्या बाजूने ज्या मिळणाऱ्या नद्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्यातील पहिली कोणती आहे तर कादवा. कोणती आहे कादवा. त्यानंतर दुसरी कोणती आहे शिवना. तिसरी कोणती आहे खाम. आणि चौथी कुठली आहे दक्षिण पूर्णा. अशा एकूण 4 उपनद्या गंगा नदीला मिळते. ते कोणत्या दिशा आहे डावी दिशा. कोणकोणती कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा. त्यानंतर उजव्या बाजूने कोणकोणत्या नद्या गोदावरी नदीला उगम पावतात तर कोणकोणत्या आहेत दारणा. कुठली आहे पहिली दारणा. त्यानंतर कुठली आहे प्रवरा. त्यानंतर तिसरी कुठली आहे सिंदफणा. त्यानंतर चौथी कुठली आहे मांजरा. अशा एकूण उजव्या बाजूने गोदावरी नदीला मिळणाऱ्या उपनद्या आहेत. कोणकोणत्या आहेत दारणा, प्रवरा, सिंदफणा, मांजरा. अशा एकूण आपण डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या 8 नद्या बघितल्या आहेत. कोणकोणत्या कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, दारणा, प्रवरा, सिंदफणा, मांजरा. अशा एकूण 8 उपनद्या ह्या गोदावरी नदीला येऊन मिळतात. त्यानंतर गोदावरी नदीवरील एकूण 4 धरणे आहेत. किती आहेत 4 धरणे. कोणकोणती धरणे आहेत ती तर पहिलं आहे गंगापूर. कोणतं धरण आहे गंगापूर. त्यानंतर दुसरं आहे जायकवाडी. तिसरं आहे विष्णुपुरी आणि चौथं आहे बाबरी. अशा एकूण 4 धरणे आहेत. ही धरणे अनुक्रमे जी पश्चिम दिशा आहे ते पश्चिम दिशेपासून ते पूर्वेकडे असे सलग एक लागोपाठ हे धरणं गोदावरी नदीवर स्थित आहेत. म्हणजे आपण जर पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत आलो तर आपल्याला पहिल्यांदा गोदावरी नदीवरती गंगापूर धरण हे आढळून येईल. त्यानंतर जायकवाडी हे धरण आढळून येईल. त्यानंतर तिसरे कुठले धरण आहे तर विष्णुपुरी आणि शेवटचं आहे ते बाबरी. असे एकूण 4 धरणे आपल्याला गंगा नदीवरती आढळून येतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.